हाऊसफुलच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं हाऊसफुल स्वागत। 1 मे 1960 105 हुतात्म्यांच्या बलिदानानं संयुक्त महाराष्ट्राचा कलश आणला। मुंबई महाराष्ट्राला मिळाली, पण बेसावध अवस्थेत मुंबईत परप्रांतीयांचे लोंढे वाढले। यात दडपल्या गेलेल्या मराठी माणसाचा संताप एका शाहिराच्या नाट्यलेखणीत उतरला। या नाटकाने महाराष्ट्रात स्फोट घडवले। तब्बल 45 वर्षांनी हेच नाटक हर्बेरियम तर्फे पुन्हा रंगभूमीवर आले। सुबक सादर करीत आहे शाहीर कृष्णराव साबळे लिखित आंधळ दळते। म्हणजे रुळावरनं गाड्या उलटतात तसं का? अरे हा तर आमचा रोजचाच खेळ झालेला आहे। आजकाल तर आम्ही तिकीट ऑफिस सुद्धा जाळू लागलोय। अरे एवढंच काय, विद्यार्थ्यांच्या चळवळी पण भडकू लागलोय। स्वतः झोपड्या जाळून इतरांची नावं पण घेऊ लागलोय। तब्बल 45 वर्षांनंतरही महाराष्ट्रात आंधळ्याच्या दळण्याची ही प्रथा कायम राहावी ही तशी खेदाचीच बाब। 1966 सालच्या या एव्हरग्रीन पानाचं दिग्दर्शन करतोय शाहिरांचाच नातू केदार शिंदे। आणि केदार बरोबर प्रिया बेर्डे, निलेश साबळे आणि संजय इंगळे हा फड रंगवणार आहेत। सुंदरराव पाटील खेडेगावाला अस्सल मराठीचा पिळ होता मरताला। शिक्षण जेमतेम होतं झुंजररावाला। एकुलता एक मुलगा मुंबई मध्ये होता शाळेला। महाराष्ट्र चळवळीमध्ये हुतात्मा झाला। ज्यासाठी दिलं बलिदान आपल्या लेकानं, मराठीची शान पाहू मुंबईला। सुदर्शन चक्र म्हणजे तुम्हाला माहिती? मी सांगणार। नक्की नक्की बघा, करेक्ट। तुझ्यावर लय भरोसा आहे माझा। हो, भारतीय क्रिकेटपटून सारखा वागू नको। बरं बाई, तुम्हाला पटलं ना, मला बी पटलं। ही ना सतत आपल्याला गंडवती। ही केंद्र सरकार सारखी आहे। बिचारे अण्णा अजून उपोषणाला मैदान शोधतात, तरी अजून त्यांना गंडवतातच। हे नाटक करावंसं वाटलं, पण ना खूप राजकीय आणि सामाजिक आपल्याकडे बदल झालेले आहेत 1966 ते 2011 मध्ये। तर हे जर नाटक बदलायचं असेल तर त्यातल्या पहिल्या शब्दापासून आत्तापर्यंत अख्खच्या अख्खं बदलावं लागेल। पण मला त्याला बदलायचं नव्हतं, कारण ताजमहल इतका सुंदर आहे की त्याला एक संरक्षण भिंत निर्माण करायला पाहिजे। उगाच त्याच्या आतमध्ये जाऊन रेगोट्या ओढण्याची आपली लायकी नाही खरं तर हार्बेरियमचं जे प्रोजेक्ट आहे सुनील बर्वेचं, ते मुळातच एक जुनं नाटक हे नवीन लोकांच्या किंवा नवीन फॉर्मच्या संचात लोकांसमोर सादर होतं। हा माझ्यासाठी गोल्डन चान्स होता। तोंडाचं मुख्यमंत्र्यांसारखं नाही पाडायचं। मुख्यमंत्र्यांचं प्रश्न अनेक, एक्सप्रेशन एकच। काय हो, बॉम्बस्फोटाचं काय झालं? चालू आहे। मावळच्या दंगलीचं काय झालं? चालू आहे। रस्त्यातले खड्डे कधी जाणार? चालू आहे। असं नको। मग चेहरा कसा सर्वसामान्य माणसासारखा सदा ना कदा हसरा असला पाहिजे। सर्वसामान्य माणसासारखा? सर्वसामान्य माणसासारखा। तो कसा? म्हणजे काल संध्याकाळी बॉम्बस्फोट झाला, हा, 2 तास चर्चा, हा, सकाळी कामावर जाताना हसत। केदार सर याच्यामध्ये कृष्णाचा रोल करतात आणि मी पेंद्या आहे। तर हा जो पेंद्या आहे पहिल्या हाफ मधला, हा आत्ताच्या परिस्थितीवर भाष्य करणार आहे। म्हणजे अगदी रियालिटी शो पासून ते राजकारणापर्यंतच्या आत्ताच्या याच्यावर तो खूप गमतीदार भाष्य करतो। म्हणजे रस्त्यांच्या खड्ड्यांपासून आणि आज काय घडलं, आजच्या तारखेला जी घडलेली न्यूज आहे किंवा तासाभरापूर्वी जी न्यूज आपण पाहिली असेल चुकून कुणी, त्याच्यावर तो भाष्य करणारा पेंद्या आहे। त्यामुळे खूप गमतीदार पात्र आहे। शाहीर साबळेंनी तेव्हा लिहिलेलं नाटक अजूनही आपल्याला ताजं वाटतं। अजूनही जेव्हा सेकंड हाफ सुरू होतो तेव्हा ऑडियन्स मधून असं होतं अरे, आणि क्लॅप्स, टाळ्या, म्हणजे असे त्याचे ज्या रिॲक्शन्स असतात ना त्या इतक्या उत्स्फूर्त असतात की लोकांना ते पटतं आणि हे लोकांसमोर आम्हाला सादर करताना खूप मजा येते। मला असं वाटतं की शाहीर साबळेंनी जे नाटक लिहिलं आणि त्याचा एक इतिहास त्यांनी निर्माण केलेला आहे।
ते बघण्यासाठी नक्कीच बघावं आणि मराठी माणसाची जी अस्मिता हरवलेली परत त्यांनी बघावं. कदाचित त्याच्यातून ती अस्मिता बाहेर पडेल. काही कुमार आहे, काही बेसुमार आहे आणि बाकीचे झाडून समजे तळीपार आहे. यांच्यासाठी रे मराठी माणसाचं रक्त पितोस, इथलं अन्न खातोस, इथलं पाणी पितोस, इथल्या अन्न पाण्याला जाग. या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांसाठी एक आंदोलन करून दाव मला. मग तू कुठल्याही पक्षाचा असे ना, मी तुला आव्हान देतो. मुळात मी असे करणार 25 प्रयोग. कसं आहे की शाहीर साबळेंच्या लेखनातलं आता किती जणांना माहिती आहे, किती जणांनी त्यांचं वाचलेलं आहे, खूप कमी लोक आहेत. पण निदान मी करतोय तर अशा लेखकांची सुद्धा मला नाटकं करायला आवडतील ना, की जे कदाचित आपण विसरतोय की काय त्यांना असं वाटत असतील. अशा लेखकांची सुद्धा नाटकं झाली पाहिजेत. मराठी असे आमुची माय बावली, आहा आज ती राजभाषा नसे. परीनो करी खोली मराठी, खरा वारसा आज आमानसे. मराठीचा मळवट पुसला राहिली टिकली, मराठीचा मळवट पुसला राहिली टिकली. आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी टिकली, आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी टिकली. गण, गवळण, बतावणी, वग अशा लोककलात सजलेलं हे नाटक हसता हसता मराठी माणसाला अंतर्मुख करेल यात शंकाच नाही. तेव्हा लवकरात लवकर थिएटरमध्ये जाऊन हे नाटक गाठा, कारण हर्बेरियमचा 25 प्रयोगांचा काउंटडाऊन ऑलरेडी सुरू झालाय.